शेतकरी बंधूंनो, आपण सोयाबीनला तण व्यवस्थापनासाठी त्या ठिकाणी तणनाशक हर्बिसाइडचा वापर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपले शेतकरी बांधव करतात। परंतु खूप सारे असे शेतकरी बांधव असतात की त्यांना पाहिजे तसा रिझल्ट तणनाशक वापरल्यानंतर सोयाबीनमध्ये येत नाही। म्हणजे जी अपेक्षा आपली असते की बा हे सर्व गवत मेलं पाहिजे, ते गवत त्या ठिकाणी मरत नाही। तर याचे काय प्रमुख 4 कारणं अशी असू शकतात की त्यामुळे तणनाशक फवारणी करताना सुद्धा, म्हणजे तणनाशक फवारणी केल्यानंतर सुद्धा, महागडं औषध मारून सुद्धा आपला रिझल्ट जो आहे तो त्या ठिकाणी पाहिजे तसा रिझल्ट येत नाही। तर त्याचे 4 कारणं काय असू शकतात ते त्या ठिकाणी आपण एक नजर मारू, म्हणजे शेतकरी त्या ठिकाणी वाचेल आणि शेतकऱ्यांना पैसेसुद्धा वाचेल, वेळ आणि तणसुद्धा चांगल्या पद्धतीनं मरेल। त्याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे गढूळ पाणी वापरणं। आता एक लक्षामध्ये घ्या की जेव्हा आपण गढूळ पाणी वापरतो किंवा खूप दिवस साचलेलं पाणी फवारणीसाठी तणनाशकासाठी वापरतो, तर त्या पाण्यामध्ये अगोदरच त्या ठिकाणी बॅक्टेरिया असतात आणि ज्यावेळेस आपण तणनाशक त्या पाण्यामध्ये मारतो किंवा टाकतो तर आपलं तणनाशक न्यूट्रल होण्याची शक्यता जी आहे त्या ठिकाणी असते। म्हणून पाहिजे तसे रिझल्ट गढूळ पाणी वापरल्यानं त्या ठिकाणी येत नाही। आपण शक्यतो स्वच्छ पाणी, तणनाशक वापरताना स्वच्छ पाणी त्या ठिकाणी आपण वापरा, चांगले रिझल्ट हे आपल्याला येतील। आपण त्या ठिकाणी नाल्यातलं वाहतं पाणी घेऊ शकता, तलावातलं, नदीतलं किंवा बोरवेल, विहीरचं पाणी घेऊ शकता। फक्त जास्त दिवस गड्डा असलेलं पाणी, त्या साचलेलं पाणी आपण त्या ठिकाणी घेऊ नका। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे की आता बरेचसे शेतकरी 2-3 वर्ष झाले याचा वापर ज्या सर्रास त्या ठिकाणी करत आहेत की तणनाशकाच्या पंपामध्येच आपण त्या ठिकाणी अळीनाशक, टॉनिक, बुरशीनाशक, एखादं अमिनो ॲसिड याचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी करतो। परंतु यामुळे खूप सारे रासायनिक घटक एकत्र आल्यामुळे आपलं तणनाशकाचा रिझल्ट आपल्याला कमी भेटतो, जे की सर्वात महत्त्वाचं असते। म्हणजे मारतो आपण तणनाशक आणि त्यासोबतच आपण वेगवेगळे रसायन त्यामध्ये एकत्र करतो, तर यानंसुद्धा आपले रिझल्ट जे आहे ते येत नाही। कारण महत्त्वाचं काम असते आपल्याला तणनाशक, आणि तणनाशकाच्या वेळी आपण तणनाशकच त्या ठिकाणी फवारणी केली पाहिजे। आपण खूप झालं त्यामध्ये फक्त अळीनाशक, एक कीटकनाशक त्या ठिकाणी त्यासोबत घ्या। आपली जर जास्त इच्छा झालीच तर फक्त अळीनाशक आपण त्यासोबत घ्या। कुठलंही त्या ठिकाणी शक्यतो फंगीसाईड म्हणजे बुरशीनाशक, टॉनिक आणि अजून इतर कुठले रासायनिक घटक, विद्राव्य खत हे तणनाशकासोबत शक्यतो आपण वापरू नका। त्यांना पाहिजे तसे रिझल्ट आपल्याला येतील नाहीत। आपल्याला हवं असलं तर आपण फक्त एक कीटकनाशक, एक त्या ठिकाणी अळीनाशक त्या ठिकाणी घेऊ शकता। शेतकऱ्यांनो, तिसरी त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य ओलावा। आता इथं आपल्या शेतामध्ये तणनाशकाची फवारणी चालू आहे आणि संपूर्ण शेत जे आहे ते त्या ठिकाणी ओलं आहे। ओलावा जर नसेल तर आपण त्या ठिकाणी तणनाशक त्या ठिकाणी फवारूच नका, कारण तणनाशक हा असा घटक आहे, त्याला योग्य ओलावा आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी पाहिजे। आणि ओलावा असेल तरच आपण तणनाशकाची, हर्बिसाइडची फवारणी करा। आपण कितीही महागडं औषध आणलं, कितीही ब्रँडेड कंपनीचं औषध आणलं आणि आपल्याला जर रिझल्ट पाहिजे असेल तर योग्य ओलावा, अशा प्रकारे ओलावाच त्या ठिकाणी आपला असायला पाहिजे। आपण 1-2 दिवस लेट मारा, परंतु पाऊस आल्याशिवाय किंवा आपल्या शेतामध्ये ओलावा असल्याशिवाय, वरचा पोपळा ओला असल्याशिवाय आपण तणनाशकाची फवारणी शक्यतो घेऊ नका। आपल्याला याचा रिझल्ट जो आहे ते येणार नाही। आणि त्या ठिकाणी शेवटचं कारण म्हणजे आपण एकरी कमी पंप, त्या ठिकाणी बरेच शेतकरी बंधू काय करतात, एकरी 3 किंवा 4 किंवा 5 पंपच त्या ठिकाणी फवारणी करतात। परंतु तणनाशक हे असं आहे की संपूर्ण शेतामध्ये पसरण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जास्त पंप, जास्त पाणी आपल्या शेतामध्ये मारणं गरज आहे। 125 ते 150 लिटर प्रति एकर पाणी आपला त्या ठिकाणी तणनाशकाच्या फवारणीमध्ये त्या ठिकाणी गेलं पाहिजे। आणि चांगले रिझल्ट येण्यासाठी आपल्याला जास्त पाण्याचा अवलंब त्या ठिकाणी करायचा आहे, कारण जास्त पाणी जर आपण घेतलं तर संपूर्ण शेतामध्ये ते पाणी जे आहे ते जाते आणि पाण्यासोबतच आपलं जे हर्बिसाइड आहे, आपलं तणनाशक आहे, जे आपण कुठल्याही कंपनीज घेत असाल तर त्यासोबत ते आपला घटक म्हणजे तणनाशकसुद्धा आपल्या शेतामध्ये फवारले जाते। आणि प्रत्येक झाडाच्या पानावर, प्रत्येक गवताच्या तणाच्या पानावर ते तणनाशक जे आहे ते त्या ठिकाणी पसरले जाते। म्हणून ह्या 4 गोष्टीचा जर आपण तंतोतंत पालन केला तर आपले पैसेसुद्धा वाया जाणार नाहीत, वेळसुद्धा वाया जाणार नाही, आणि तणनाशकाचे रिझल्टसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात जे आहे ते येतील। आणि सोयाबीन करताना बरेचसे शेतकरी बंधू या 4 पैकी एक चूक तरी करतातच, परंतु रिझल्ट आपल्याला येत नाहीत आणि नंतर म्हणतो की बा आपल्याला रिझल्ट आले नाही आणि आपण याच्यावर दोष देतो। परंतु आपण जर सुधारणा केली तर काहीही आपल्याला त्या ठिकाणी बाधा होणार नाही, चांगले रिझल्ट जे आहे
गोष्टी आपल्याला येतील. कारण तण व्यवस्थापनासाठी जर आपण मजूर लावले, लेबर लावले तर खूप जास्त खर्च आपला होतो. आणि आपल्या शेतामध्ये जर तण कमी असेल तर त्या ठिकाणी आपण डवरणीचा निर्णय घेऊ शकता आणि नंतर खूप कमी मजूर, खूप कमी बायामध्ये आपलं तण व्यवस्थापन होणार आहे. आपल्या शेतामध्ये जर जास्त गवत असेल किंवा आपल्या भागात सततचा पाऊस त्या ठिकाणी सुरू असेल, डवरणी करायला चान्स देत नसेल, निंदण खुरपणी करायला, कोळपणी करायला चान्सच देत नसेल, तर आपण तणनाशकाचा आपला हा वापर आहेच. परंतु या 4 गोष्टीचा वापर आपल्याला, 4 गोष्टीची काळजी घेऊनच आपल्याला आपल्या शेतामध्ये तणनाशकाचा वापर करायचा आहे. आता इथं आपल्या शेतामध्ये संपूर्णपणे त्या ठिकाणी तणनाशकाचा वापर आपण आपल्या सोयाबीनला जे आहे ते करत आहे. हे कोरो सोयाबीन आहे, यात कुठलंही आंतरपीक त्या ठिकाणी नाही. आणि या 4ही गोष्टीचा विचार करूनच, या 4ही गोष्टी तंतोतंत पालन करून आपण आपल्या शेतामध्ये जे आहे ते फवारणी घेत आहे. आपल्याही सोयाबीनमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीनं फवारणी केलेली आहे ते सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा. शेतकरी हितार्थ, शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य आणि कामाची माहिती मिळावी यासाठीच हा आपला शेती मित्र रोशनचा या यूट्यूब चॅनलचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आपण अवश्य पहा. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा. अशाच जुळून राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.